कुठल्याही परिस्थितीत आपण कुठल्याही प्रकारच्या रेफरमध्ये जरी हा विषय आम्हाला बांधून दिला, सोन्याच्या पन्नी जरी बांधून दिला किंवा हिऱ्याच्या पन्नीत बांधून दिला, तरी शक्तीपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत आम्हाला नकोय आणि तो होऊन दिला जाणार नाही. आमची विनवणी ऐकणार नसाल तर आम्ही विरोध करू आणि कुठल्याही टोकाला विरोध करू, पण शक्तीपीठ महामार्गासाठी एकही इंचही जमीन परभणी जिल्ह्यातून देणार नाही. शेतकऱ्याचा तुम्हाला शक्तीपीठाला जमिनी देण्यासाठी विरोध आहे. तुमच्या सस्तूर जवळमध्ये तुम्ही त्या दिवशी जोर जबरदस्तीने केलेली मोजणी ती रद्द करावी ही एक मुख्य मागणी आहे. प्रयत्न करतात ते अत्यंत निंदनीय आणि वाईट घटना आहे आणि तो परभणीच्या इतिहासाचा काळा दिवस आहे. आता विषय आहे की आपण 15 तारखेला कुठल्या पद्धतीने जायचं, तर तमाम शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे, कुठल्याही परिस्थितीत आपण कुठल्याही प्रकारच्या रेफरमध्ये जरी हा विषय आम्हाला बांधून दिला, सोन्याच्या पन्नी जरी बांधून दिला किंवा हिऱ्याच्या पन्नीत बांधून दिला, तरी शक्तीपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत आम्हाला नकोय आणि तो होऊन दिला जाणार नाही. रस्त्यावरची लढाई लढण्याइतपत शेतकरी सक्षम आहे. जर आपण आमची विनवणी ऐकणार नसाल तर आम्ही विरोध करू आणि कुठल्याही टोकाला जाऊन विरोध करू, पण शक्तीपीठ महामार्गासाठी एकही इंचही जमीन परभणी जिल्ह्यातून देणार नाही. तुमची जी काही भूमिका आहे, सरकारची जी काही भूमिका आहे, सरकारने हा शक्तीपीठ महामार्ग नांदेडमधून न्यावा, अजून कुठल्या जालन्यामधून न्यावा, कुठूनही न्यावा, पण परभणी जिल्ह्यातील सुपीक जमिनीचा बळी कुणाच्या तरी आनंदासाठी किंवा स्वप्नासाठी दिला जाणार नाही. आमची ठाम भूमिका आहे. तलबाई जाग मस्तकाला गेली आणि आपण पोलीस प्रशासन म्हणून त्याच्यावर कारवाई करणं खूप अपेक्षित आहे. याच्यावर पण काय कारवाई करणं ते पण करा. साहेब, सॉरी फॉर इंटरप्शन, माझे एक अजून एक क्वेश्चन आहे. उद्या आमच्या गावात लोक मोजली नाही. आता त्यांनी गावातल्या लोकांचे फोन सर्व्हिसवर बहुतेक टाकले असतील. सकाळी 7:30ला पोलीस माझ्या घरी आहे किंवा तुम्ही शक्तीपीठाला जाणार तर म्हणून माझा मित्र मला बोलून मी जाईल. आम्हाला ताब्यात घेतलं. इतकं जिल्ह्याचं पोलीस प्रशासन दक्ष आहे की आंदोलकांचे फोन सर्व्हिसवर टाकायचे की कोणाला बोलायले कोणाला नाही. आणि मटक्यावर एक टाका, गुटक्यावर एक टाका, जरा घराच्या 5 मिनिटांमध्ये घ्या. सगळ्या गोष्टीमध्ये गोष्ट निघून गेली. शक्तीपीठ महामार्ग 100% होणार नाही. आपण सगळे ठाम आहात. तुमच्यासोबत आम्ही पण तयार आहोत. पण आमचं म्हणणं आहे की ह्या सर्व प्रक्रियेसाठी आम्ही पेपरमध्ये वाचतो की मोनार्क नावाची कोणतरी कंपनी नेमली मोजणीसाठी. तर जिल्ह्याचं सगळं प्रशासन त्या मोजणीमध्येच काही इन्व्हॉल्व आहे. ती कंपनीचे लोक कुठे गेले? ते शासनाला पैसे भरायलेत का? पोलीसचे पैसे भरायलेत का? मोजणीचे पैसे भरायलेत का? हे कोणी तपासायले का? आणि दुसरा विषय सांगायचा, या पूर्ण गोष्टीमध्ये गोष्ट राहून गेली की त्या ठिकाणी रात्री 1 वाजता जाऊन तहसीलदार नोटीस लावते. रजाकारी आहे काय? आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं त्यांनी, त्या माणिकला की आम्ही काही करून द्या, करणार बोलते. मग माणिकचा मला फोन आला बोलले तसं. आणि तुमच्या कोणतरी साहेब भाषा उल्लेख केला रास्ता रोकोमध्ये. एक शेतकरी म्हणाला तुमच्या का बाप्पाची जमीन आहे का? त्याच्या बाप्पाची जमीन आहे का? ते घ्यायला लोकांची जमीन तर आणि साहेब हा प्रकल्प राबवायसाठी त्यांचे एजंट त्याला सोडले. ह्यांच्याकडे कसं बोलणं होणार नाही. आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये काहीतरी शेतकऱ्यांना साध्य होईल. हे सगळं फारच आहे. बैठक वगैरे काही नाही. यांच्यात हिंमत नाही तिथं बोलायची, बोलणार सुद्धा नाही आणि काही भांडणार सुद्धा नाही. ही मी तुम्हाला ठामपणे सांगतो. ज्या पद्धतीने यांचे लोक आज उघडगाव पुढे आले भेटायला, त्यांची काहीतरी कॉलेज ठरली म्हणून आले, इतकं गाणे आले होतं की जे चुकायचं ते ताटायचे, जे चुकायचे ताट हे याच्या पुढे लोक गेले नाही. असं बोला, पक्षाविषयी काय बोलू नाही. काय कारवाई करणार तुम्ही? आमचा कार्यकर्ता जेव्हा मला कळलं सगळेच आख्येच आहेत आंदोलनातले आणि गाव एकटं आहे, तर मी एका आमच्या कार्यकर्त्याला म्हणलं, लोकांचे ससपूर जवळचे फोन मला येत होते, इथं ते लोकही असतात, मॅडम कोणीतरी इथं या, मला या भारतात कुठेही फिरण्याचा अधिकार आहे आणि कुठेही जाऊन आंदोलन करण्याचा अधिकार आहे.
जेव्हा आमचे कार्यकर्ते तिथं गेले, पोलीस आधार कार्ड दाखव, तू या गावचा आहेस का, आज जायचं नाही, हे तुम्ही कसं म्हणू शकता? अगदी बरोबर. हे तुम्ही कसं म्हणू शकता? अगदी बरोबर, अगदी. तुम्हाला काय गुन्हे दाखल म्हणू करायचे शकतो, का? म्हणू शकतो. Let me answer you. तसेच आमच्या आंदोलनामध्ये तुम्ही भेट तर येऊन जायचं असतं. रस्ता रोको आलते हैं. रस्ता रोको नव्हते. अहो तुम्ही उपोषणाला आम्हाला बसवायचं मग भेट द्यायचं हे कुठं शब्द बोलले साहेब? आज तुम्ही मला सांगा, आज तुम्ही सत्यवादी माणसं आहेत असं नाही. आज तुमच्यासाठी आलो, शेतकऱ्यासाठी आलो. ही घटनाच नाही करायला पाहिजे होती. तुमच्यावर खूप नाराज आहे. तुम्ही त्यांची नाराजी पण आज आपले पालकमंत्री आपला हक्काचा असताना आज परभणी जिल्ह्यामध्ये एवढा अन्याय होतं म्हणजे हे काय कारण आहे? बघा म्हणून भीती कशाला घेतली? आज परभणी जिल्ह्यामध्ये मला सांगा, पालकमंत्री परभणी जिल्ह्याचा एक महिला आणि एमएस स्थगिती घेतली तुम्हाला माहिती ना, पालकमंत्र्यांनी स्थगिती द्यायला लावली सीएम साहेबाला. आणि मारून का साहेब? आणि मारून का? परिस्थिती माहिती होती का? साहेब मला सांगा, आजची बैठक माहिती ना, आजची बैठक शेतकऱ्यांच्या ऐकायसाठी आपली असं नाही साहेब, अगोदर मारायचं मग पुन्हा बैठक लावायची. माझी एक रिक्वेस्ट आहे, थोडंसं माझी रिक्वेस्ट भारतीय जनता पक्षाचं कार्यालय नाही, कमांड लावून यायला आम्ही रुमाल घालून आलो असतो, साहेब पेपर घालून आले असते, आणि तुम्ही एका पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे पक्षाचे म्हणून साहेब, माझा या शक्तीपीठ आंदोलनाशी एक युवक काँग्रेसचा जिल्ह्याशी म्हणून थोडाफार संबंध आहे. माझा मित्र माणिक चांगले नावाचा माझा मित्र व्यवस्था कायदा फॉलो केला. कालचा 2023चा कायदा 163 नुसार नोटिसा दिल्या आम्हाला, त्याच्यामध्ये स्थानबद्ध वगैरे वगैरे तो कायदेशीररित्या कुठं चुकला असं मला म्हणायचं नाही, किंवा व्यक्तिगत माझं तुमचं काही आहे हे मला म्हणायचं नाही. पदावर मला टीका टिप्पणी करायची नाही, पण माझं वैयक्तिक मत मांडायचं की त्या दिवशी जे प्रकार केला, एक माणूस म्हणून प्रत्येकाला माझं आव्हान आहे, प्रत्येकाला तुम्हाला विनंती आहे हात जोडून की तुम्ही प्रत्येक कलेक्टराचा, एसपी असू द्या, तहसीलदार असू द्या, डिवायस जे बी कमी अधिकारी असतील, त्यांनी फक्त स्वतःच्या छातीवर हात घेऊन एवढं मनाला विचारा, स्वतःच्या मनाला, की जी कृती केली ती बरोबर आहे.